नमस्कार, माझ्या कविता या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज एका अशा विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे स्त्री शक्ती. तर आज आपण बघतोय की आपल्या भारतीय महिलांनी जो वर्ल्ड कप जिंकलाय त्याच्याने तर आनंदाश्रू आले, ऊर भरून आला आणि गर्व वाटला की आपल्या भारतीय महिला, आपली स्त्री शक्ती कुठेच कमी नाही. तर त्याच्यावरनंच मला एक कविता झाली आहे, ती मी तुमच्यापुढे सादर करते. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, आतून थोड्या हळव्याच असतो. पायात काटा जरी रुतला तरी तो काढायला कोणाला सांगत नसतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, आतून थोड्या हळव्याच असतो. सासर माहेरच्या उंबरठ्यावर, सासर माहेरच्या उंबरठ्यावर नाती सांभाळत तारेवरची कसरत करत असतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, आतून थोड्या हळव्याच असतो. 6 महिन्याच्या बाळाला, 6 महिन्याच्या बाळाला ठेवायला पाळणा घर शोधत असतो. ठेवून जाताना मात्र काळजाचा ठोका चुकत असतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, तरी आतून थोड्या हळव्याच असतो. कुटुंबावर संकट आले तर, कुटुंबावर संकट आले तर झाशीची राणी व्हायलाही तयार असतो. पाठीवर मुलाला घ्यायला मात्र विसरत नसतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, तरी आतून थोड्या हळव्याच असतो. जिजाऊसारखं, जिजाऊसारखं मुलांना लढण्याचे धडे देत असतो. यायला थोडा जरी उशीर झाला तरी डोळ्यांच्या कडा ओलावत असतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, आतून थोड्या हळव्याच असतो. नवदुर्गेचे रूप घेऊन, नवदुर्गेचे रूप घेऊन दुष्ट शक्तींचा अंत करत असतो. तरीही मुलाबाळाच्या हाकेला क्षणाचाही विलंब न लावता धावत असतो. आम्ही स्त्रियांना वरून जरी दिसत असलो धीट, आतून थोड्या हळव्याच असतो. बॉसचा ओरडा आणि ट्रेनचे धक्के, बॉसचा ओरडा, ट्रेनचे धक्के, थकलेले पाय आणि विसावलेले डोळे जरी असले तरी आपण स्त्रिया घरी जाऊन मुलाबाळांचे वाढदिवस, नवऱ्याचा वाढदिवस गोडाधोडाचं करून साजरा करतच असतो. आणि मी एक स्त्री आहे याचा मला अभिमान आहे की ती स्त्री शक्ती माझ्यात आहे. सृजनता, प्रेम, वात्सल्य हे सर्व आपल्या निसर्गाने दिलेली भेट आहे स्त्री म्हणजे. तर माझी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या कविता जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.